जय भोलेनाथ. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान. महाशिवरात्रीचा पावन उत्सव जवळ येत असतानाच अवकाशात अशा काही भयानक घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर शनी आणि राहूचे असे सावट पसरले आहे की येणारे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील. तुमच्याच जवळची, तुमच्या ताटातली व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा काळ केवळ परीक्षेचा नाही, तर तुमच्या अस्तित्वाच्या लढाईचा आहे, जिथे एक छोटीशी चूक तुमचे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, या सस्पेन्स आणि भीतीमागचे कारण केवळ ग्रहांची चाल नाही, तर तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे जो आता चुकता होण्याची वेळ आली आहे. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की महाशिवरात्रीच्या आधी 72 तासांच्या आत तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात एक असा स्फोट होईल ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. रक्ताची नाती अचानक शत्रू का बनू लागली आहेत? तुमच्या झोपेवर कोणाची वाईट नजर पडली आहे? अंधारात लपलेला तो गुप्त शत्रू कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला रडवतील, पण लक्षात ठेवा, हा विखारी सस्पेन्स तुम्हाला एका मोठ्या धक्क्यासाठी तयार करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी हे संकट डोंगराएवढे वाटत असले तरी घाबरून जाऊ नका, कारण महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. या भीषण वादळानंतर तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत आणि तुम्ही चक्क करोडपती होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकणार आहात. भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या शत्रूंचा नाश होईल आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. पण ही नकारात्मकता सकारात्मकतेत कशी बदलायची आणि महादेवाचा तो विशेष कृपाप्रसाद कसा मिळवायचा हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत वाचणे आणि समजून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीच्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आता न्यायाधीशाच्या भूमिकेत असून त्यांची वक्रदृष्टी तुमच्या दैनंदिन जीवनावर पडली आहे. जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील, छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये किंवा मुलांशी वादाच्या ठिणग्या पडत असतील तर सावधान. हा केवळ योगायोग नाही, शनीची ही क्रूर दृष्टी तुमच्या सहनशीलतेची आणि मानसिक संतुलनाची परीक्षा घेत आहे. या काळात तुम्हाला प्रचंड राग येईल, असे वाटेल की सर्व काही सोडून कुठेतरी निघून जावे. पण लक्षात ठेवा, हाच तो सस्पेन्स आहे जिथे शनी तुमच्या कर्माची पडताळणी करत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भीतीदायक वातावरणात गुरुजींनी एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे. महाशिवरात्रीच्या अवघ्या काही तास आधी ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. भीती, अस्वस्थता आणि रात्रीच्या वेळी पडणारी विचित्र स्वप्ने तुम्हाला हैराण करतील. ग्रहांचा हा दबाव इतका वाढेल की तुम्हाला तुमच्या सावलीचीही भीती वाटू लागेल. रक्ताच्या नात्यात अचानक दुरावा येणे किंवा विश्वासाच्या माणसाने पाठ फिरवणे हे शनीच्या या महाजालाचा भाग आहे. गुरुजी म्हणतात की ज्यांनी पूर्वकाळात काही चुका केल्या आहेत त्यांच्यासाठी हा काळ काळरात्रीसारखा असेल, जिथे कर्माची लाठी कोणत्याही आवाजाशिवाय प्रहार करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या सर्व भीती आणि सस्पेन्सच्या गडद सावटात एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा किरणही दडलेला आहे. गुरुजी सांगतात की शनिदेव जरी कठोर वाटत असले तरी ते अन्यायी नाहीत. जर तुम्ही या काळात स्वतःवर संयम ठेवला आणि रागावर नियंत्रण मिळवले तर हेच शनिदेव तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठे यश बहाल करणार आहेत. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर महादेवाचा असा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल की तुमच्या मार्गातील सर्व अडथळे क्षणात भस्म होतील. तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हे संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सोन्याला उजाळा देऊन तुम्हाला भविष्यातील महाविजयासाठी तयार करण्यासाठी आले आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात महाशिवरात्रीपूर्वी एक असा सस्पेन्स उलगडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जो शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसला आहे तो 7 समुद्रापारचा नसून तुमच्या अत्यंत जवळचा, कदाचित तुमच्या घरातला किंवा मित्रपरिवारातलाच आहे. ही अशी व्यक्ती आहे जिला तुम्ही तुमचे सर्व गुपितं सांगितली आहेत, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे. पण सावधान, हीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाचे विष कालवत आहे. ग्रहांची स्थिती अशी सांगते की महाशिवरात्रीच्या आधी या व्यक्तीचे खरे रूप एखाद्या भीषण स्फोटासारखे तुमच्या समोर येईल आणि ते पाहून तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील भीती इतकी भयानक आहे की गुरुजींनी कलेजा थरथर कापेल असा इशारा दिला आहे.
हा शत्रू तुमच्या प्रगतीवर जळत असून तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी त्याने जाळे विणले आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तापूर्वी तुमच्या विरोधात काही षडयंत्रे रचली जातील, ज्यामुळे समाजात तुमची मान खाली जाण्याची भीती आहे. रक्ताच्या नात्यात चुकीचे गैरसमज पसरवले जातील आणि तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. ही व्यक्ती तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला नजर लावण्याचे काम करत आहे. गुरुजी म्हणतात, पुढील काही तास तुमच्यासाठी अत्यंत सावधगिरीचे आहेत, कारण तो शत्रू तुमच्याच ताटात जेवत असून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जरी हा काळ अत्यंत वेदनादायक आणि सस्पेन्सने भरलेला असला, तरी यात महादेवाचा एक मोठा सकारात्मक संकेत दडलेला आहे. या गुप्त शत्रूचा पर्दाफाश होणे हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान ठरणार आहे. महादेवाच्या कृपेने तुम्हाला या कपटी लोकांच्या विळख्यातून कायमची मुक्ती मिळणार आहे. एकदा काही नकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यातून दूर झाली की तुमच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडतील. जो विश्वासघात आज तुम्हाला रडवत आहे, तोच उद्या तुम्हाला सावध आणि अधिक शक्तिशाली बनवेल. साक्षात भोलेनाथ तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत, त्यामुळे हा शत्रू कितीही मोठा असला तरी तुमचा विजय निश्चित आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीच्या आधीचे हे 72 तास तुमच्या आयुष्यातील जजमेंट डे सारखे असणार आहेत. गुरुजींच्या मते हा काळ केवळ वेळेचा तुकडा नाही, तर साक्षात काळपुरुषाचा तुमच्या कर्मावरील प्रहार आहे. या 3 दिवसांत तुम्हाला अशा काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागेल जे विज्ञानाच्या पलीकडचे असतील. अचानक घरात काहीतरी हरवणे, कामात शेवटच्या क्षणी अडथळे येणे किंवा एखाद्या जुन्या वादाचे भूत पुन्हा उभे राहणे असे सस्पेन्सने भरलेले प्रकार घडतील. ग्रहांची चाल इतकी वेगवान आहे की तुम्हाला सावरून घेण्याची संधीही मिळणार नाही. हे 72 तास तुमच्या सहनशक्तीची अंतिम सीमा पाहणारे ठरतील, जिथे प्रत्येक क्षण एक नवीन भीती घेऊन येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या कालखंडातील सर्वात डरावणी बाजू म्हणजे तुमच्या वाणीचा होणारा घात. गुरुजी इशारा देतात की या 72 तासांत तुमच्या तोंडून असा एखादा शब्द निघू शकतो जो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे नाते कायमचे संपवू शकतो. तुम्ही बरोबर असूनही तुम्हाला चुकीचे ठरवण्याचे षडयंत्र रचले जाईल. हा काळ 7 वर्षांच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा आहे. ज्यांनी कोणाला फसवले आहे किंवा कोणाचे मन दुखावले आहे त्यांच्यासाठी हे 72 तास नरकयातनेपेक्षा कमी नसतील. अचानक घराची शांती भंग होणे किंवा रक्ताच्या नात्यात महाभारत घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा थरार इतका भीषण असेल की तुम्हाला क्षणोक्षणी महादेवाची आठवण येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या महाभयंकर 72 तासांच्या काळोखात महादेवाचा एक अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारी आशीर्वादही दडलेला आहे. गुरुजी सांगतात की हे 72 तास तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आले आहेत. ज्या समस्यांनी तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून छळले आहे, त्या या 3 दिवसांच्या संघर्षात कायमच्या संपून जातील. या 72 तासांनंतर तुमच्यावर महादेवाचा असा विशेष वर्षाव होईल की तुमची रखडलेली सर्व कामे विजेच्या वेगाने पूर्ण होतील. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील विजेत्याला जन्म देण्यासाठी आला आहे. जो या 72 तासांत शांत राहील त्याला महाशिवरात्रीच्या दिवशी साक्षात कुबेराचा खजिना आणि महादेवाचा अभयस्थ हस्त लाभेल हे निश्चित. कुंभ राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीच्या उंबरठ्यावर असताना तुमच्या नशिबात अचानक धनवर्षावाचा योग जुळून येत आहे, पण यामागे एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत अचानक धनप्राप्तीचे दरवाजे उघडणार आहेत, जे पाहून तुमचे शत्रूच काय तर तुमचे मित्रही थक्क होतील. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पैसे, कोर्ट कचेरीतील जमिनीचे व्यवहार किंवा एखाद्या गुप्त स्रोतातून येणारा पैसा तुमच्या हातात पडण्याची दाट शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हे धन जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने तुम्हाला एका मोठ्या संकटातही टाकू शकते. हा पैसा तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे की तुम्हाला अहंकारात बुडवण्यासाठी शनीने टाकलेले जाळे, हा या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या श्रीमंतीच्या स्वप्नासोबतच गुरुजींनी एक अत्यंत डरावणी चेतावणीही दिली आहे. जेव्हा पैसा येतो तेव्हा त्यासोबत वाईट नजरा आणि कपटी लोकही येतात. महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला असा एखादा गुंतवणुकीचा किंवा व्यवहाराचा प्रस्ताव येईल जो दिसायला खूप फायदेशीर वाटेल, पण त्यामागे तुमचे सर्वस्व लुटण्याचे षडयंत्र असू शकते. ग्रहांची स्थिती अशी सांगते की जर या काळात तुम्ही तुमच्या संपत्तीचा अहंकार केला किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न केला तर शनिदेव तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेतील. अचानक येणारा हा पैसा तुम्हाला करोडपती बनवेल की कर्जबाजारी हे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असेल. भीती या गोष्टीची आहे की या पैशाच्या मोहात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गमावून बसू नका.
कुंभ राशीच्या जातकांनो, या गोंधळात आणि संशयाच्या वातावरणात महादेवाचा एक अत्यंत सकारात्मक आणि शुभ संकेतही दडलेला आहे. गुरुजी सांगतात की ज्यांनी आजवर प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत त्यांच्यासाठी हा धनलाभ केवळ भ्रम नसून साक्षात महादेवाचा प्रसाद आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तुमचे आर्थिक दारिद्र्य कायमचे नष्ट होण्याचे योग आहेत. हा पैसा तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण करणारा ठरेल. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारातून सुटण्यासारखा असेल. महादेवाच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी तर भरेलच, पण त्यासोबतच समाजात तुमचा मानसन्मानही शिखरावर पोहोचेल. हा धनलाभ तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत आणि सुवर्णकाळाची सुरुवात ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीच्या आधी येणाऱ्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी गुरुजींनी साक्षात महादेवाचा एक अत्यंत प्रभावी मंत्र दिला आहे. हा केवळ मंत्र नसून तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करणारा एक दिव्य प्रकाश आहे. या काळात तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम हौं जूं सह ओम भूर्भुवः स्वः ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ओम स्वः भुवः भूः ओम सह जूं हौं ओम महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा तुमच्यावर चहूबाजूंनी संकटे येतील आणि सस्पेन्स वाढेल तेव्हा हा मंत्र तुमच्यासाठी साक्षात कालभैरवाचे सुरक्षा कवच ठरेल, जे कोणत्याही वाईट शक्तीला तुमच्याजवळ येऊ देणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या उपायासोबत गुरुजींनी एक विशेष गुप्त पूजा विधीही सांगितला आहे, ज्याची भीती शत्रूंच्या मनात धडकी भरवेल. महाशिवरात्रीपर्यंत दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना तुमच्या त्या शत्रूचे किंवा समस्येचे नाव मनात घ्या जी तुम्हाला छळत आहे. गुरुजी इशारा देतात की जर हा विधी पूर्ण श्रद्धेने केला नाही तर महादेव तुमची परीक्षा घेऊ शकतात. ही पूजा करताना मनात कोणताही संशय ठेवू नका, अन्यथा या सस्पेन्सचा अंत भयानक होऊ शकतो. ही पूजा तुमच्या घराभोवती एक अशी भिंत उभी करेल जिथे दुःख आणि दारिद्र्य चुकूनही पाऊल ठेवणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या पूजेचा आणि मंत्राचा सकारात्मक प्रभाव इतका चमत्कारिक आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला साक्षात महादेवाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटेल. गुरुजींनी खात्री दिली आहे की जो जातक हा विधी मनोभावे करेल त्याच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे सर्व दोष महादेवाच्या भस्मात जळून खाक होतील. तुमच्या आयुष्यातील जो गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देत होता तो महादेवाच्या 3ऱ्या नेत्राच्या कोपाने आपोआप तुमच्या मार्गातून दूर होईल. तुम्हाला केवळ धनसंपत्तीच नाही तर अमाप प्रसिद्धी आणि आरोग्य लाभेल. हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही भीती उरणार नाही आणि तुम्ही महादेवाच्या छायेत एका राजासारखे जीवन जगाल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि उपाय शेवटपर्यंत समजून घेतल्याबद्दल महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही महाशिवरात्रीची भविष्यवाणी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला संकटातून वाचवणारा एक महामंत्र आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे याचा अर्थ साक्षात महादेवाची तशी इच्छा आहे. जर तुम्हाला महादेवावर आणि गुरुजींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय श्री महाकाल किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट महादेवापर्यंत तुमची हाक पोहोचवू शकते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करू शकते. तुमचा एक लाईक हा केवळ आकडा नाही तर तो तुमचा महादेवाप्रती असलेला आदर आणि सकारात्मकतेचा स्वीकार आहे. जे जातक श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करतील त्यांच्यावर भगवान शिवशंकरांचा विशेष कृपाप्रसाद सदैव राहील आणि येणाऱ्या 72 तासांच्या थरारात महादेव त्यांची ढाल बनून उभे राहतील. महाशिवरात्रीच्या आधी आणि नंतर काय घडणार आहे याचे पुढील सस्पेन्सने भरलेले भाग आणि गुरुजींचे विशेष मार्गदर्शन तुमच्याकडून चुकूनही सुटू नये यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही संकटाची चाहूल तुम्हाला आधी. जय भोलेनाथ. हर हर महादेव.